औंढा नागनाथ तालुक्यातील प्रधानमंत्री घरकुल, माता रमाई घरकुल आणि शबरी घरकुल योजना गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प झाली असल्याचा, त्याचबरोबर घरकुल कामे अर्धवट पडल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी आक्रमक पवित्रा घेत पंचायत समिती कार्यालयावर धडक देत पंचायत समिती कार्यालय औंढा मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना निवेदन पाठवण्यात आलं. निवेदनात प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करून घरकुल निधी वितरण सुरू करावं, अन्यथा पंचायत समिती कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, जिल्हा महासचिव गोरख खिलारे, शहर उपाध्यक्ष विनोद जोगदंड, बाळू खिलारे, श्रीपती सोनवणे, राहुल खिलारे, बाजीराव राठोड, राहुल घोंगडे, जीवन घोंगडे आदी पदाधिकारी यांनी यावेळी उपस्थित होते. आपल्या सर्वांना माहीत आहे, भ्रष्टाचाराचं दुसरं नाव म्हणजे पंचायत समिती औंढा नागनाथचं कार्यालय. या ठिकाणी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. या पंचायत समितीच्या अंतर्गत जे पंतप्रधान घरकुल आवास योजनेचे लाभार्थी असतील, माता रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी असतील, शबरी घरकुल आवास योजनेचे लाभार्थी असतील, हे सर्व जे घरकुल लाभार्थी आहेत, या घरकुल लाभार्थ्यांचे किमान 2 ते 2.5 महिन्यापासून कुठल्याही प्रकारचे दुसरा तिसरा हप्ता पडलेला नाही. पहिलाही अनेक ठिकाणी हप्ता पडलेला नाही. यामुळे तालुक्यातील जे घरकुल लाभार्थी आहेत यांचे संपूर्णपणे घर संसार उद्ध्वस्त उघड्यावर आलेले आहेत. अनेकांचे घर अपूर्ण आहेत, बांधकाम झालेले नाहीत. असे मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांची हेळसांड करण्याचं काम या कार्यालय या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आपण जर पाहिलं असेल की इंजिनियर मोठ्या प्रमाणामध्ये या तालुक्यामध्ये भ्रष्टाचार करत आहेत. पैशाच्या देवाणवरून या ठिकाणी हप्ते टाकण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. तेव्हा आमची या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रामुख्यानं मागणी आहे की जे या तालुक्यातल्या घरकुलाचे जे हप्ते थांबवलेले आहेत, जे प्रलंबित आहेत, ते हप्ते आपण तात्काळ या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यावरती वर्ग करावेत आणि लाभार्थ्यांची जी होणारी आर्थिक पिळवणूक आहे ती आपण तात्काळ थांबवावीत. आणि अन्यथा या रिपब्लिकन सेनेच्या वतीने या पंचायत समितीला कुलूप ठोकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत, असा इशारा आज या ठिकाणी आम्ही देत आहोत.